2 वर्षापूर्वी संगीताचं सुजयशी लग्न झालं. लग्नात संगीताच्या वडिलांनी शक्य तितका चांगला हुंडा दिला, पण संगीताच्या सासरच्यांचा लोभ मात्र दिवसेंदिवस वाढत चालला होता. एका दिवशी सुजय संगीताला म्हणाला, कावेरीचं लग्न ठरलं आहे, पण तिच्या लग्नात काही पैसे कमी पडत आहेत. संगीता, तुझे वडील 2 महिन्यापूर्वीच बँकेतून निवृत्त झाले आहेत. त्यांना किमान 35 लाख मिळाले असतील. त्यातील काही पैसे मिळाले असते तर माझ्या बहिणीचं लग्न पार पडलं असतं. त्यावर संगीता शांतपणे म्हणाली, तुम्ही बाहेरून कर्ज घ्या. मी शिकलेली आहे. प्रयत्न केला तर मला नोकरी मिळेल. आपण मिळून ते उधार फेडू. पण मी माझ्या वडिलांकडे पैसे मागणार नाही. या वयात मी त्यांना गरीब करू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे, माझ्या लग्नात त्यांनी त्यांची सारी बचत खर्च केली आहे. आता त्यांच्या हातात फक्त रिटायरमेंटचे थोडे पैसे आणि छोटंसं घर उरलं आहे. अजून माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न बाकी आहे. अशा परिस्थितीत मी वडिलांकडे पैसे कसे मागू? सुजय चिडून म्हणाला, याचा अर्थ तू तुझ्या वडिलांकडे पैसे मागणार नाहीस? हा तुझा अंतिम निर्णय आहे का? तुझ्या नंदेबद्दल तुझे काही कर्तव्य नाही का? आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणूनच मी हे सांगतोय. नाहीतर आम्हाला तुझ्या आई वडिलांकडून काही मागण्याची गरज नाही. कावेरीचं लग्न जमलं आहे. तुझ्या बहिणीचं लग्न अजून 3-4 वर्षांनी होईल. तेव्हाचं तेव्हा पाहू. संगीता ठामपणे उत्तरली, हो, हा माझा अंतिम निर्णय आहे. मी माझ्या वडिलांकडून एक पैसाही आणणार नाही. कावेरीच्या लग्नाची जबाबदारी तुमची आहे. जशी माझ्या लग्नाची जबाबदारी माझ्या वडिलांनी पार पाडली. त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे. आता तुमच्या मागण्या मी पूर्ण करणार नाही. हा विषय इथे संपवा. संगीता उठून स्वयंपाकघरात गेली आणि संभाषण तिच्या बाजूने संपवलं. पण सुजयला तिचं असं बिनधास्त बोलणं अजिबात आवडलं नाही. तिचे सासू सासऱ्यांनाही ते रागवले. त्यामुळे सुजय तिच्याशी नीट बोलणे बंद केलं आणि सासू सासरे तिला टोमणे मारू लागले. संगीताच्या सासूने आपला राग दाखवण्यासाठी घरकाम करणारी मोलकरीणला काढून टाकली. ती म्हणाली, माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसे साचवून ठेवायचे आहेत. त्यामुळे मोलकरणीवर खर्च करणार नाही. आता घरची सगळी कामं संगीता करेल. संगीताला याचं वाईट वाटलं नाही. तिला आधीच माहिती होतं की आता सासू प्रत्येक युक्ती वापरणार. तिने घरातील सगळी कामं हसत हसत स्वीकारली आणि त्यासोबतच एक छोटी नोकरीही सुरू केली. पण तरीही सुजय तिच्याशी नीट बोलत नव्हता. प्रत्येक गोष्टीवर तिला खडसावणं जणू त्याचा हक्कच झाला होता. तरी देखील संगीता तिच्या निर्णयावर ठाम राहिली. तिला ठाऊक होतं, नंदेच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज आपण फेडू शकतो, पण वडिलांची बचत कधीच परत मिळणार नाही. संगीताची नणंद कावेरी त्यावेळी हॉस्टेलमध्ये शिकत होती. तिला घरातील परिस्थितीची फारशी कल्पना नव्हती, पण तिचं आणि संगीताचं नातं खूप घट्ट होतं. दोघींचं वयही जवळपास सारखंच असल्यामुळे कावेरी वहिनीशी मन मोकळाने बोलायची. संगीताने तिचा निर्णय कावेरीला सांगितला. त्यावर कावेरी म्हणाली, वहिनी, तू अगदी बरोबर केलंस. माझ्या लग्नासाठी काकांचे पैसे लुबाडण्याचा अधिकार कोणालाही नाही. काकांवर अजूनही जबाबदाऱ्या आहेत. दादा आणि तू माझ्यासाठी जे कराल तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे. तू ठाम राहा. वडिलांकडून एक पैसाही मागू नकोस. संगीताने तिच्या आईवडिलांनाही या गोष्टीची काहीच कल्पना दिली नाही. ती फक्त ते सुखात आहेत अशीच बातमी देत राहिली. दरम्यान सुजयला ऑफिसच्या कामासाठी आठवडाभर शहराबाहेर जावं लागलं. निघतानाही तो रागवलेलाच होता. तरीही संगीताने त्याला डब्बा भरून दिला आणि हसत म्हणाली, तुम्ही माझ्यावर नाराज असलात तरी जेवण वेळेवर करा आणि पोहोचल्यावर मला कळवा.
फोन नसला तरी निदान मेसेज करा. सुजयने काहीही उत्तर दिलं नाही. बॅग आणि डबा घेऊन तो निघून गेला. 2 दिवसांनी संगीताला प्रचंड थकवा जाणवू लागला. घरची सगळी कामं आणि नोकरी यामुळे ती थकून गेली होती. काम उरकून सासू सासऱ्यांना दूध देऊन ती आपल्या खोलीत आली आणि थकून बेडवर पडली. मानसिक व शारीरिक थकवेने ते आतून तुटू लागली होती. त्यात सुजयचं दुर्लक्ष आणि मौन तिच्यासाठी अधिक त्रासदायक होतं. संध्याकाळी तिला ताप चढला. दुसऱ्या दिवशी उठता न आल्यामुळे तिने ऑफिसमध्ये रजा घेतली. अंगावर पाणी पडताच वेदना वाढल्या. तरी कसाबसा चहा नाश्ता तयार करून तिने तो डायनिंग टेबलावर ठेवला. चहा आणि स्नॅकचा कप स्वतः घेतला आणि खोलीत गेली. संगीताला नीट बसता येत नव्हतं. ती उशीचा आधार घेत बेडवर पडली आणि कधी बेशुद्ध पडली ते तिलाच कळलं नाही. जोपर्यंत ती खोलीतून बाहेर आली नाही तोपर्यंत मग तिच्या सासूने तिला पाहिलं आणि निघून गेल्या. ती झोपलेली पाहून सासऱ्यांनी हॉटेलमधून जेवण मागवलं. रात्रीचे जेवण करून सासू सासरे दोघेही झोपले. रात्रीचे 9 वाजले होते. संगीता बेशुद्ध होती. ती खिन्न अवस्थेत बेडवर पडली होती. दिवसभर तिची कोणीही दखल घेतली नाही. संध्याकाळी ती कशी तरी उठून बसली होती पण पुन्हा झोपली. 9:30च्या सुमारास ताप वाढला. तिचा घसा कोरडा पडू लागला. भुकेचंही भान राहिलं नाही. जणू घशात काटे टोचत आहेत असं वाटत होतं. खोलीत ठेवलेली पाण्याची बाटली रिकामी होती म्हणून ती बाटली घेऊन बाहेर आले. स्वयंपाकघरात पोहोचण्यासाठी तिला सासूबाईच्या खोलीसमोरून जावं लागलं. सासूबाईच्या खोलीची खिडकी उघडी होती. खोलीजवळ जात असताना तिला सासू सासरे बोलत असल्याचा आवाज आला. अचानक तिचं नाव ऐकून तिचं रडणं थांबलं आणि इच्छा नसतानाही ती भिंतीला टेकून उभी राहिली. खोलीतून संवादनाचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. सासरे म्हणाले, पुन्हा एकदा विचार कर. सासू म्हणाली, मला वाटतंय आता तिचा काही उपयोग नाही. तिला पाहिलं नाहीस का? आज ती सकाळपासून पडून आहे. सासरे म्हणाले, कदाचित तिची तब्येत बिघडली असेल. सासू म्हणाली, हो, मी तिला पाहिलं होतं. तिला खूप ताप आला आहे. सासरे म्हणाले, मग आपण तिला काही खायला औषध देऊ. सासू म्हणाली, तुम्ही गप्प बसा. तुम्हाला काही कळतच नाही. या सगळ्याची गरज काय आहे? जेव्हा ती आमचं ऐकत नाही तेव्हा. सासरे म्हणाले, पण सासू मध्येच म्हणाली, पण काही नाही. आता जास्त विचार करू नका. पुन्हा सासरे म्हणाले, सुजेचं काय करणार? काय सांगशील त्याला? सासू म्हणाली, त्याला कसं कळणार? रोज अपघात होतच असतात. उद्याच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. आपण सुजयचं पुन्हा लग्न करू. त्याला चांगला हुंडा मिळेल आणि मग आपल्या मुलीचंही मोठ्या थाटामाटात लग्न होईल. संगीताच्या कानावर सासूचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. यापेक्षा जास्त ऐकण्याची ताकद तिच्यात नव्हती आणि ती तिथेच बेशुद्ध पडली. सकाळी तिला जाग आली तेव्हा घरात मोठा आरडाओरडा होत होता. संगीताने दोन्ही हातांनी श्वास रोखून धरला. तिला काल रात्रीचा प्रसंग आठवू लागला. कदाचित ते स्वप्नच असेल. तीव्र तापात तिला काय झालं ते कळलं नव्हतं. तिच्या खोलीतल्या टेबलावर दुधाचा ग्लास आणि पाण्याची बाटली ठेवली होती. तिला वाटलं, सासूबाईंनी जे सांगितलं ते खरं असतं तर आज ती जिवंत नसती. घरात सासू सासरे आणि तिच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. मग तिला ती सासूच्या खोलीपर्यंत गेलीच नसेल. ते फक्त स्वप्नच असेल. मग दूध पाणी कुठून आलं? सुजय आला असेल का? की कावेरी आली असेल? संपूर्ण घरात वादळ आल्यासारखं वाटत होतं. बाहेर लोक ओरडत होते, आग आग, पाणी ओता, फायर ब्रिगेडला फोन करा. संगीताला त्या आवाजात सासूबाईचा दयनीय आवाज ऐकू आला. हे देवा,
कुणीतरी माझ्या सुनेला वाचवा, माझी सून, माझी सून. आणि मग किंचाळणारा आवाज, वाचवा, दार उघडा, वाचवा, दार उघडा. संगीता घाबरून उठली आणि भिंतीचा आधार घेत बाहेर पडली. किचनमधून आगीच्या ज्वाला उठत होत्या. लोक पाणी टाकत होते. सासरे शांत उभे होते तर सासू मोठमोठ्याने रडत होती. अरे देवा, अरे देवा, माझी सून, राणीसारखी सून. तवर संगीता पुढे आली. तेवढ्यात कोणीतरी म्हणाल, ती बघ तुझी सून. सासू वळून पाहते आणि थबकते. तू इथे आहेस? मग स्वयंपाकघरात कोण आहे? गर्दीतून लोकांनी दार उघडलं. आत एक स्त्री जळत होती. तिच्या अंगावर जीन्स आणि टॉप होता. सासरे ओरडले, अरे माझी मुलगी कावेरी. सासू आक्रोश करू लागली. संगीता स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आता तिला सगळं स्पष्ट काय झालं. काल रात्री सासू सासऱ्यांनी तिचा खून करण्याचा कट रचला होता, पण त्यात मुलगीच सापडली. कावेरी कदाचित रात्री हॉस्टेलवरून आली होती. तिच्याकडे घराची दुसरी चावी होती. तिने वहिनीला मदत केली असावी. सकाळी वहिनीला ताप आलेला पाहून ती स्वतः चहा करायला गेली, पण सासूबाईंनी आधीच गॅस चालू ठेवला होता आणि बाहेरून दरवाजा लावला. म्हणूनच ती आतून ओरडत होती, वाचवा, दार उघडा. लोभ आणि स्वार्थाने माणूस आंधळा होतो हे संगीता समजू लागली. पोलीस आले. मृतदेह पोस्टमार्टमला गेला. सुजयही आला. संगीताने काही प्रमाणपत्र, कपडे, दागिने बॅगेत ठेवले आणि घर सोडण्यास निघाली. सुजयने अडवलं, तूही घर सोडशील का? संगीता ठामपणे म्हणाली, ज्या घरात जीवन सुरक्षित नाही, जिथे फक्त स्वार्थ आणि पैशाचा विचार होतो, तिथे कोण कसं राहील? मी माझ्या आई वडिलांकडे जाते. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं आता तुम्हाला सोडून जाते. मला थांबवू नका. आता माझा या घराशी आणि लोकांशी काही संबंध नाही. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.